विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रॅक्टिस सेट आहे 1.4 तिथं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. जसं की 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. याच्या अगोदरच्या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिजे असलेले तुम्ही जे इक्वेशन्स आहेत आणि हे इक्वेशन याच्यामध्ये टोटली डिफरंट. मुद्दा या ठिकाणी असा की त्याचे सुरुवातीचे इक्वेशन होते आणि हे इक्वेशन तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसत नाही. तर सुरुवातीला या इक्वेशनला हे सायमल्टेनियस इक्वेशन या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन यावं लागेल. ठीक आहे, तर बघूया. चला, तर कसं याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आणि ते बघणार आहोत आपण. सुरुवातीचं इक्वेशन आहे 2/x - 3/y = 50. तर मी या इक्वेशनला असं लिहितो 2 इन ब्रॅकेट 1/x - 3 इन ब्रॅकेट 1/y = 15. ओके, आणि मी या इक्वेशनला असं लिहिलं का तर मला 1/x ची व्हॅल्यू a आणि 1/y ची व्हॅल्यू b कन्सिडर करायची आहे. ही व्हॅल्यू कन्सिडर केल्यानंतर 1/x ची व्हॅल्यू a आणि 1/y ची व्हॅल्यू b आपण या ठिकाणी लेट केली. तर मिळालं इक्वेशन मला कसं मिळेल? 1/x च्या ठिकाणी किती असतात? 8 असतात. 2 ॲज इट इज 1/x ची व्हॅल्यू a पुढे पडणार मायनस ॲज इट इज 3 ॲज इट इज 1/y ची व्हॅल्यू b पुढे करणार इक्वल टू 15. तर हे अशा प्रकारे आणि इक्वेशन नंबर 1 आणि हे अशा प्रकारे लिनियर इक्वेशन मध्ये याला आपण कन्वर्ट केलेलं आहे. काय केलं आपण की 2 ला बाहेर लिहिलं, 3 ला पण बाहेर लिहिलं, 1/x 1/y यांची व्हॅल्यू a आणि b, x आणि y सोबत कुठला पण किंमत तुम्ही वेगवेगळी टाकू शकता. ठीक आहे, a आणि b व्हॅल्यू कन्सिडर केली आणि ती इक्वेशन मध्ये 1/x 1/y ठिकाणी टाकली आणि मिळालेले इक्वेशन हे आपल्याला 2a - 3b = 15 हे जे इक्वेशन कन्वर्ट होऊन मिळालं आणि हे लिनियर इक्वेशन मध्ये आहे. सो सिमिलरली या सेकंड इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार. सेकंड इक्वेशन काय आहे? 8/x + 5/y = 77. 8 and 5 या इक्वेशनला मी असं लिहितो 1/x + 5 1/y. ठीक आहे, या इक्वेशनला असं लिहिलं काहीच फरक पडत नाही का तर 8 × 8 5 × 5. ठीक आहे, परत काय आपण काय कसं केलं होतं? 1/x ची व्हॅल्यू काय धरली होती? a धरली होती आणि 1/y ची b. सो 8 ॲज इट इज 1/x च्या ठिकाणी a प्लस 5 ॲज इट इज 1/y च्या ठिकाणी b = 77. इक्वेशन नंबर तुम्ही a b च्या ठिकाणी pq mn काही पण घेऊ शकता, फक्त x आणि y सोडून. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. 2a - 3b = 15, 8a + 5b = 77. हे दोन्ही लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहेत. तर प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 मध्ये 1.1 मध्ये आपण बघितलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन कशी सॉल्व्ह करायची. ओके, तर त्या ठिकाणी नियम सांगितला होता की सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना, दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना त्या ठिकाणी साइन सेम आहेत का डिफरंट आहे. ओके, तर सेम जर असतील तर आपण त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करतो आणि डिफरंट असेल तर आपण ऍडिशन करतो. तर इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, तर साइन या ठिकाणी डिफरंट आहे, वेगळे आहेत, म्हणून या ठिकाणी ऍडिशन होईल. परंतु साइन समोरची संख्या आहे म्हणजे b सोबतचा जो पेअरिंग आहे, जो कोएफिशियंट आहे, इथं 3 आहे आणि इथं 5 आहे, तो सेम असायला हवा. पण त्यासाठी आपण या दोन्ही इक्वेशन मध्ये साइन समोरची संख्या सारखी करून घेणार. म्हणून त्यासाठी काय करणार? या सुरुवातीच्या नंबर 1 च्या इक्वेशन मध्ये असलेल्या 3 न इक्वेशन नंबर पूर्ण 2 ला मल्टिप्लाय करणार आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये असलेल्या 5 या संख्येनं इक्वेशन नंबर 1 ला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. का तर साइन समोरची संख्या सारखी मिळण्यासाठी. तर मग मी या ठिकाणी करतो येते मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय पहिल्या इक्वेशनला 5 बाय 5 अँड सेकंड बाय 3. इक्वेशन नंबर 1 ला 5 ने मल्टिप्लाय केला आणि इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केला होल इक्वेशनला. ओके, सो व्हॉट वी गेट नाउ 5
इक्वेशन नंबर फर्स्ट मल्टिप्लाय बाय 5. पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करणार तर काय मिळेल इक्वेशन बघा. 5 गुणी 10 ए, 5 त्रिक 15 बी, बरोबर 15 5 75. ओके. 5 multiplied by 2a, that is a 10a. 5 multiplied by 3, that is a 15b. 5 multiplied by 15, that is a 75. Equation number third. Now equation second, that is multiplied by 3. Equation number second ला आपण 3 ने मल्टिप्लाय करतो. 8 multiplied by 3 multiplied by 8a, that is a 24a. Next 5b multiplied by 3, that is a 15b, and 77 multiplied by 3. Answer guys, 7 3 that is a 21. त्या ठिकाणी 1 कॅरी आला 2, 7 to the 40, 40 plus that is 60, 161. ओके. इक्वेशन नंबर 4. काय केलंय मी इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. 8 त्रिक 24, 5 त्रिक 15 आणि 77 ला 3 ने गुणल्यानंतर मिळणार किती आहे ते 161. 7 त्रिक 21, 1 हातचा 2, 7 त्रिक 21 आणि 2 सॉरी 7 त्रिक 21 आणि 2 221. ओके. तर अशा प्रकारे आपल्याकडे इक्वेशन नंबर 3 आहे, 4 आहे. आता आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे दोन जे इक्वेशन मिळाले याच्यामध्ये 15 15 सेम आलं. म्हणजे या ठिकाणी ही जी संख्या होती सारखी झाली. आता प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण सरळ सरळ ऍडिशन करणार. ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ऍडिशन करणार. 10a minus 15b 75 प्लस साइड विसरायचं नाही 24a plus 15b equal to 231. 10a अधिक 24a किती होतात ते 34a. 15b minus 15b that is a getting cancel 0. 5 आणि 6 7 आणि 3 10 शी 0 हाताला 1 2 आणि 306. ओके. 34 आणि a मध्ये काय आहे ते गुणाकार त्याच्या भागाकारामध्ये 306 divided by 34. 306 divided by 34 डिवायडेशन केल्यानंतर मिळणारी संख्या a equal to 9. 9 चा भाग जाईल 306 भागिले 34 किती येते 9 येते. a ची व्हॅल्यू मिळालेली a ची जी किंमत आहे ती एकतर इक्वेशन नंबर 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये किंवा 4 मध्ये तुम्ही कुठेही पण टाकू शकता. मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. पुट a equal to 9 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट काय होतं हे होतं 2a minus 3b equal to 15. a च्या ठिकाणी 9 टाकणार. 2 ला 2 a च्या ठिकाणी 9 टाकली. 3b आणि 15 कशात कसं दोघांमध्ये मल्टिप्लाय ब्लॅक मध्ये मल्टिप्लाय आहे. 2 multiplied by 9 that is 18. 3b equal to 15. हा प्लस 15 इकडून मायनस होईल आणि हा मायनस 3b तो तिकडे जाऊन प्लस होईल. सो देयरफॉर 18 minus 15 equal to 3b that is 3b. 3 आणि b मध्ये मल्टिप्लाय. ही मल्टिप्लाय मध्ये टर्म 3 जायच्या डिवाइड मध्ये 3 divided by 3 सो b equal to 1. आपल्याकडे a आहे b आहे. आपल्याला x आणि y काढायचा होता. नाउ आपण 1/x equal to काय कसं केलं होतं a आणि 1/y equal to काय कसं केलं होतं b. चला सो 1/x equal to a. सो व्हॅल्यू ऑफ a किती काढली ती 9. 1/x ठीक आहे. काय व्हॅल्यू देयरफॉर 1/9 equal to x.
काय केलं, हा डिवाइड मधला मल्टिप्लाय केला आणि हा परत मल्टिप्लाय वरती टर्म डिवाइड मध्ये आली आणि अशा प्रकारे x इक्वल टू 1/9 या ठिकाणी आपल्याला मिळालं. सो सिमिलरली y साठी 1/y इक्वल टू किती कसं केलं होतं, b. 1/y इक्वल टू b कसं केलं होतं ना, आणि b ची किंमत काढली किती आता 1. सो 1/y इक्वल टू b ची किंमत 1. परत त्यावेळेला हा मल्टिप्लाय सॉरी डिवाइड मधला मल्टिप्लाय मध्ये जाईल आणि हा परत 1 डिवाइड मधला मल्टिप्लाय मधला डिवाइड मध्ये येईल. सो 1/1 इक्वल टू y. y इक्वल टू 1/1 means that is 1. Solution of equation x equal to 1/9 and y equal to 1. सोपा आहे. सुरुवातीला तुम्ही काय करणार, दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते सायमल्टेनियस जे इक्वेशन दिलेले आहेत ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, त्यांना कन्वर्ट करणं स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना संख्या ज्या होत्या वरची 2 आणि 3 ही बाजूला घेतले, त्याला वरतं न्यूमरेटरला 1 कन्सिडर केला आणि त्या ठिकाणी 1/x आणि 1/y चे दिसत आहे त्या इक्वेशन मध्ये, त्या ठिकाणी a आणि b 1/x ची आणि 1/y ची किंमत a आणि b कन्सिडर केली. तुम्ही m pq सुद्धा कन्सिडर करू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सिमिलरली दुसरं इक्वेशन होतं ते पण त्याच वेळेला सोडवलं आणि त्यानंतर मिळालेले ते दोन नवीन इक्वेशन होते त्याच्यामध्ये बघितलं की साइन सेम आहे का डिफरंट आहे. सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि डिफरंट असेल तर काय करतो, ऍडिशन. जसं की या ठिकाणी प्लस आणि मायनस होतं, परंतु त्यासोबत दुसरी प्रॉब्लेम होती की संख्या जी होती चिन्हासमोरची संख्या होती, साइन समोरची संख्या होती ती सेम नव्हती. मग त्याला सेम करून घेतलं. इथं 3 होता आणि इथं 5 होता. मग या 3 ना इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करा आणि या 5 ना इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करा. आणि हे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर अल्टरनेट त्या ठिकाणी मिळालेले जे दोन नवीन इक्वेशन होते जे ज्याला आपण नंबर दिला नंबर 3 आणि नंबर 4, त्या दोन्ही इक्वेशन मध्ये बघितलं तर चिन्ह वेगवेगळे आहेत आणि मुद्दा जे आपला होता तो संख्येचा आणि संख्या पण सारखी आहे. आता प्रॉब्लेम नाही. मग आपण काय केलं, त्याचे ऍडिशन केली आणि ऍडिशन केल्यानंतर मिळालेलं आन्सर a इक्वल टू 9 आलं आणि b इक्वल टू आलेली a ची किंमत कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट करून b ची किंमत काढली आणि नंतर फायनली जे आपण कन्सिडर केलं होतं 1/x इक्वल टू आणि 1/y इक्वल टू b त्याचे व्हॅल्यू पुट करून या ठिकाणी 1/x इक्वल टू a ची किंमत 9 टाकली. हा डिवाइड मधला तो मल्टिप्लाय मध्ये जाईल ही टर्म अशी होणार या ठिकाणी लक्षात ठेवा. 1/x इक्वल टू 9 आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, x ची काढायची आहे. सो 1 ऍज इट इज हा डिवाइड मधला तुझ्या त्याच्या मल्टिप्लाय मध्ये 9 मल्टिप्लाइड बाय x. ओके. परंतु आपल्याला काढायचं काय, x काढायचा आहे आणि हा परत 9 मल्टिप्लाय मधला जाईल त्याच्या डिवाइड मध्ये. सो देयरफॉर 1/9 इक्वल टू x. ओके. सो सिमिलरली y पण तसंच काढलं. यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. तर समोरचं इक्वेशन आहे 10/x + y + 2/x - y = 4 आणि 15/x + y - 5/x - y = -2. हे आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. सेम आहे, थोडंसं वेगळं, तुम्ही लक्ष द्या. सुरुवातीचं इक्वेशन ऍज इट इज 10/x + y + 2/x - y = 4. या इक्वेशन आम्ही सुरुवातीला कन्वर्ट करणार लिनियर इक्वेशन मध्ये. त्यासाठी मी 10 ला बाजूला लिहिली, वरतं राईट म्हणजे 1, खालची टर्म जशी तशी x + y प्लस. जसा मी 10 बाहेर काढला तसाच मग या ठिकाणी 2 पण सेपरेट लिहिल आणि न्यूमरेटरला वरती 1 राहील x - y = 4. ओके. जसे की सुरुवातीच्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण 1/x इक्वल टू a 1/y इक्वल टू b कन्सिडर केला, तसंच या ठिकाणी पण तो कन्सिडर करणार आपण 1/x + y इक्वल टू a आणि 1/x - y इक्वल टू b. तिथं 1/x होतं आणि 1/y होतं, पण इथं काय आहे 1/x + y 1/x - y. ओके. तर तुम्ही थोडं लक्षात ठेवा. चला. ओके. मग या ठिकाणी 1/x + y ची किंमत किती मिळणार इक्वेशन मध्ये a आणि 1/x - y ची किंमत b. तर मिळणारे इक्वेशन काय असेल 10. इथं 1/x + y च्या ठिकाणी a 10a
plus 2 as it is 1 upon x minus y ठिकाणी b 2b equal to 4. इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली याला दुसऱ्या इक्वेशनला आपण असं लिहिणार आपण. दुसरं इक्वेशन काय होतं 15 upon x plus y minus 5 upon x minus y equal to minus. तर या 15 ला सेपरेट लिहिणार. वरचं राहील काय 1 upon x plus y minus 5 ला सेपरेट लिहिणार. वरचं राहील काय 1 upon x minus y equal to minus. चला तर मग आता इथं व्हॅल्यू पुट करणार आणि इक्वेशन मिळवणार. 15 as it is 1 upon x plus y 1 upon x plus y ची व्हॅल्यू काय कसली होती a minus as it is 5 as it is 1 upon x minus y ची व्हॅल्यू काय कसली होती b equal to minus 2. ओके चला मग काय मिळेल 15 multiplied by a that is 15a 5b minus 2 इक्वेशन नंबर 2. नाउ इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा सुरुवातीला काय बघणार साइन सेम आहे का वेगळे आहे. सेम आहे त्या ठिकाणी सारखे आहे सॉरी वेगळे आहे तर इथं प्लस आहे इथं मायनस आहे. सो साइन वेगळे आहेत म्हणजे या ठिकाणी काय होईल ते ऍडिशन होईल. परंतु साइन समोरची संख्या सारखी आहे का नाही आहे. इथं 2 आहे इथं 5 आहे. मग या दोन्ही त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 ला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आणि या 5 नी इक्वेशन नंबर 1 ला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. सो मल्टिप्लाय इक्वेशन first by 5 and second by 2. पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि या दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. तर मिळेल काय इक्वेशन बघा. तर मिळणारे इक्वेशन आपल्याला असे असतील 50a plus 10b equal to 20. Equation number 3rd and 30a minus 10b equal to minus 4. Equation number 4. काय केलं इक्वेशन नंबर 1 ला 5 ने मल्टिप्लाय केलं. 5 multiplied by 10a that is 15a. 5 multiplied by 2 that is 10b. 5 multiplied by 4 that is 20. Okay. इक्वेशन नंबर सेकंड ला किती मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 multiplied by 15 that is 30a. 2 multiplied by 5 that is 10b. 2 multiplied by minus 2 that is minus 4. Now इक्वेशन नंबर 3rd and इक्वेशन नंबर 4th मध्ये साइन समोरची संख्या जी होती ती सारखी झाली. आता प्रॉब्लेम नाहीये ऍडिशन करणार. Add equation 3rd and 4th. So 15a plus 10b equal to 20. 30a minus 10b equal to minus 4. Addition करता है. Addition से साइन करने के लिए 15a plus 13a that is 18a. 10b getting cancelled. 20 minus 4 that is 60. 80 and a मध्ये multiply जाईल तो त्याच्या डिवाइड मध्ये. So therefore a equal to 16 upon 80. 16 एक 16 16 पंच 80 1 upon 5. a ची व्हॅल्यू आली ती 1 upon 5. आली याची किंमत कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट करणार. a 1 मध्ये किंवा 2 मध्ये किंवा 3 and 4 मध्ये कुठे पण पुट करू शकता. पण मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. put a equal to 1 upon 5 in equation first. Okay, equation number first क्या होता है 10a plus 2b equal to 4. Now a च्या ठिकाणी किती पुट पडणार 1 upon 5. 10 as it is 1 upon 5. 2b equal to 4. 10 multiplied by 1 that is a 10 upon 5 plus 2b equal to 4. 5 1 जा 5 5 2 जा 10. 10 ला 5 ने भागितलं मिळाल्यानंतर काय येते 2 plus
2b इक्वल टू 4. मग अशा प्रकारे इकडे लिहितो हा +2 तिकडे गेल्यानंतर तो मायनस होऊन जाईल बरोबरच्या चिन्हाच्या वेगळे. रिमेनिंग टर्म काय आहे ती 2b इक्वल टू 4 minus 2. So 2b equal to 4 minus 2, that is a 2. 2 आणि b मध्ये मल्टिप्लाय, that is a डिवाइड मध्ये. b equal to 2 by 2, that is a 1. So b ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. आपल्याकडे a आहे b आहे, परंतु आपण 1/x plus y equal to a कन्सिडर केला होता आणि 1/x minus y equal to b. त्यावरून आता बघा 1/x but 1/x plus y equal to a. 1/x plus y equal to a. a ची व्हॅल्यू किती काढली? तर ते व्हॅल्यू ऑफ a that is 1/5. 1/5. ओके. ही डिवाइड टर्म जाईल याच्या मल्टिप्लाय मध्ये आणि ही डिवाइड टर्म जाईल याच्या मल्टिप्लाय मध्ये. सो 5 multiplied by 1, that is a 5, and x plus y multiplied by 1, that is a x plus y. So new equation आहे काय x plus y equal to 5, ज्याचा नंबर आपण घेणार आहोत 5. ठीक आहे. This is the equation number 5. Next 1/x minus y equal to b. So what is the value of b? Value of b, value of b, that is 1. Okay. One upon x minus y. Value of b, that is a 1. And this divide term is ready to the multiply. So 1 equal to 1 multiplied by x minus y. X minus y multiplied by 1, that is x minus y. So simply x minus y equal to 1. This is the equation number 6. Okay. काय केलं आपण सुरुवातीला इक्वेशन बघितलं, इक्वेशनला ट्रान्सफॉर्म केलं, इक्वेशनला कन्वर्ट केलं. लिनियर इक्वेशन मध्ये ते करत असताना 1/x plus y 1/x minus y च्या व्हॅल्यू कन्सिडर केल्या a आणि b. ओके. त्यानंतर व्हॅल्यू पुट केल्यानंतर मिळाले इक्वेशन नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये बघितलं साइन सेम आहे का डिफरंट आहे. सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि डिफरंट असेल तर ऍडिशन. या ठिकाणी ऍडिशन होणार होती, परंतु संख्या सारखी नसल्यामुळे चिन्हासमोर संख्या इथं 2 आहे आणि इथं 5 आहे, ती संख्या सारखी करून घेतली आणि संख्या सारखी करून घेतल्यानंतर मिळालेल्या इक्वेशनला नंबरिंग केलं. नंबर 3rd आणि 4th ऍडिशन केली. त्या ठिकाणी ऍडिशन केल्यानंतर a ची व्हॅल्यू निघाली आणि a वरून आपण काढली ती b ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू निघाली होती 1/5 आणि ती पुट अप केली की a ची व्हॅल्यू निघाली होती 1/5 आणि ती पुट अप केली 1 मध्ये 2 मध्ये किंवा 3 मध्ये किंवा 4 मध्ये. त्यामुळे मी 1 मध्ये पुट अप केली इक्वेशन नंबर मध्ये आणि त्याच्यावरून b ची किंमत काढली 1. आणि नेक्स्ट a आणि b ची व्हॅल्यू असताना आपल्याकडे 1/x plus y 1/x minus y आपण a आणि b कन्सिडर केला होता. त्यावरून x plus y equal to हे नवीन इक्वेशन मिळालं ते x plus y equal to 5 and x minus y equal to 1. आता आपल्याकडे ऍक्च्युअली आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याकडे आता x plus y equal to 5 and x minus y equal to 1 हे दोन नवीन इक्वेशन आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी या दोन इक्वेशन मध्ये प्लस आणि मायनस हे साइन दिसत आहे. तुम्हाला इथे सिम्पली ऍडिशन करून त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा आम्ही काय करतो, add equation 5th and 6th. x plus y equal to 5, x minus y equal to 1. Addition झाल्यानंतर 1x plus 1 that is 2x plus y minus y getting cancel. 5 plus 1 that is 6. So x equal to काय होईल ते multiply मध्ये टर्म डिवाइड केल्यानंतर x equal to 3. Now put x equal to 3 in equation 5th. इक्वेशन नंबर 5 मध्ये x व्हॅल्यू पुट अप करणार. काय मिळेल मग x ठिकाणी 3 टाकलं, 3 पुट केलं प्लस y इक्वल टू 5. सो y इक्वल टू a प्लस 3 तिकडे गेल्या मायनस होईल 5 मायनस 3 इज. सो अशा प्रकारे x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 2 हे दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट केलेले आहेत. खालचं वाक्य लिहावं लागते. देअरफॉर खात्रीला इथे जाण्याची त्यामध्ये बघितलेलं आहे. सोल्युशन of equation x equal to 3 and y equal to 2. Okay.
दिलेला आहे, समोर जाऊन बघूया. चला तर यानंतरचा प्रश्न 1/3x plus y plus 1/3x minus y equal to 3/4 and 1/2 3x plus y minus 1/2 3x minus y bracket please. bracket मध्ये 3x minus y equal to minus 1/8. सुरुवातीला या इक्वेशनला कन्वर्ट करणार लिनियर इक्वेशन मध्ये कसं तर बघा इथं 3x plus y आहे, इथं पण 3x plus y आहे. दोन्ही इक्वेशन मध्ये जे सेम टर्म दिसायली त्याला तुम्ही त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करणार a b m n किंवा p q कुठली पण. ओके दुसरी इक्वेशन लिहितोय मी 1/3x plus y plus 1/3x minus y equal to 3/4. Let 1/3x plus y equal to a and 1/3x minus y equal to b. व्हॅल्यू कन्सिडर केल्यानंतर इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायची. 1/3x plus y ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण a आणि 1/3x minus y ची b. सो इथं या ठिकाणी होल टर्म या ठिकाणी 1/3x plus y ची ठिकाणी a जी व्हॅल्यू आपण कन्सिडर केली प्लस ऍज इट इज आणि 1/3x minus y ची ठिकाणी 3/4. ही डिवाइड करती टर्म इक्वल टू साइन सब्स्टिट्यूट केल्यानंतर ती मल्टिप्लाय मध्ये लिहायची. 4 multiplied by a that is a 4a, 4 multiplied by b that is a 4b equal to 3. This is the equation number first. Okay. Now म्हणजे हे पूर्वीच्या पूर्ण इक्वेशन कम्प्लीटली आता कन्वर्ट झालं लिनियर इक्वेशन मध्ये. त्यानंतरचं इक्वेशन काय आहे 1/2 3x plus y minus 1/2 3x minus y equal to minus 1/8. काय करणार 1/3x plus y च्या ठिकाणी काय पुट करणार आपण किती पुट करणार a आणि 1/3x minus y च्या ठिकाणी b. तर सुरुवातीला या इक्वेशनला मी असं येतो थोडं सोपं जाईल तुम्हाला 1/2 multiplied by 1/3x minus 3x plus y. मी याला असं लिहितो काहीच फरक पडत नाही का तर वरती न्यूमरेटर मध्ये 1 असेल तर 1 मल्टिप्लाय होईल दॅट इज 1 आणि 2 दुसऱ्या कसा खालतर डिवाइड मध्ये आहे. ओके मायनस 1/2 सेकंड ब्रॅकेट मध्ये 1/3x minus y equal to minus 1/8. या इक्वेशनला मी असं लिहिलं काहीही त्या ठिकाणी फरक पडणार नाही, तुम्हाला समजेल असं सोपं आहे आणि व्हॅल्यू कशा पुट करतात त्यासाठी मी तेव्हा असं थोडंसं लिहिलं सेपरेट करून लिहिलं. ओके चला तर मग काय होईल 1/2 ऍज इट इज. इथं 1/3x plus y ची किंमत काय आहे 8 जी आपण कन्सिडर केली 1/3x plus y equal to 8 minus as it is 1/2 as it is 1/3x minus y ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली b equal to minus 1/8. ओके मग याला या इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊयात. काय होईल बघा 1 आणि a मध्ये काय आहे मल्टिप्लाय इथे मल्टिप्लाय होईल 1 multiplied by a that is a divided by 2 minus as it is परत 1 आणि b मध्ये आहे मल्टिप्लाय तर दोघांमध्ये मल्टिप्लाय 1 multiplied by b that is a b divided by 2 as it is equal to minus 1/8 as it is. ओके मग समोर काय होईल इथं डिनॉमिनेटर सेम आहे तो एकाच वेळेस लिहिला जाईल आणि वरच्याशी सबट्रॅक्शन a minus b equal to 1/8. ही डिवाइड मध्ये टर्म जाईल इकडे मल्टिप्लाय मध्ये a minus b 1/8 multiplied by 2. ओके 2 1 2 2 4 8 4 ने डिवाइड केलं डिवायडेशन झालं minus 1/, खालचं राहील ते 4 a minus b. परत ही डिवाइड टर्म जाईल या पूर्णाच्या मल्टिप्लाय मध्ये आणि काय मिळेल बघा 4 multiplied by a that is a 4a 4 multiplied by b that is a 4b
-1 as it is इक्वेशन नंबर सेकंड. नाउ आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर सेकंड आहे. ओके, आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर सेकंड मध्ये दोन्ही इक्वेशन मध्ये इथं प्लस आणि इथं मायनस साइन डिफरंट आहे, म्हणून या ठिकाणी ऍडिशन होईल आणि संख्या पण सारखी आहे, प्रॉब्लेम नाही आहे. चार. ठीक आहे. सो ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे? 4a plus 4b equal to 3. 4a plus 4b equal to 3. 4a minus 4b equal to -1. ऍडिशन करतो. ऍडिशन होत असताना काय होईल? 4a plus 4a that is 8a. 4b minus 4b गेली कॅन्सल. 3 minus 1 that is 4. 8 आणि a मध्ये मल्टिप्लाय जाईल तुमच्या डिवाइड मध्ये. 2 divided by 8 that is 2 1 2 2 4 8. मेरे का बेचो i. मग a ची सॉरी मेरे का बेचो i. a ची व्हॅल्यू किती आली? 1/4. सो आलेली a ची व्हॅल्यू ती पुट अप करायची इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये पुट अप. ठीक आहे, मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट अप करतो. पुट a equal to 1/4 in equation first. Equation number first काय आहे? 4a plus 4b equal to 3. 4a plus 4b equal to 3. a च्या ठिकाणी पुट अप करणार 1/4 plus 4b equal to 3. 4 4 गेली कॅन्सल. वरची रिमेनिंग टर्म 1 plus 4b equal to 3. ओके, दिस प्लस 1 हा प्लस 1 तिकडून काय येतो? मायनस होईल. मिळणारी टर्म काय असेल? 4b. 3 minus 1 that is 2. 4b 4 आणि b मध्ये काय मल्टिप्लाय जाईल तुझ्या डिवाइड मध्ये 2 divided by 4 that is 2 1 2 2 4 1/2. so b equal to 1/2. आता आपल्याकडे a पण आहे b पण आहे, बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? व्हेरिएबल कोणत्या याच्यामध्ये एक्स काय आहे? तर मग काय करणार बघा, ज्या किमती कन्सिडर केल्या होत्या 1/3x plus y equal to a, but we consider 1/3x plus y equal to a. so 1/3x plus y equal to a ची व्हॅल्यू किती काढली आपण? 1/4. ओके, हा डिवाइड मधला 4 जाईल याच्या मल्टिप्लाय मध्ये. 4 1 जा 4 आणि ही टर्म 3x plus y वाढली, ही डिवाइड मध्ये जाईल या 1 च्या मल्टिप्लाय मध्ये. 3x plus 1 3x plus y ला 1 ने मल्टिप्लाय केला, आन्सर काय? 3x plus y ची. ओके, so this is the equation number 3rd. सिमिलरली दुसरी किंमत काय कन्सिडर केली होती? 1/3x minus y equal to b. 1/3x minus y equal to b. सो b ची व्हॅल्यू किती काढली आपण आता? 1/2. सो 1/3x minus y as it is, b ची व्हॅल्यू 1/2. ही 2 हा जो 2 आहे डिवाइड मधला तो जाईल याच्या मल्टिप्लाय मध्ये. 2 1 जा 2 आणि हा 3x minus y हा डिवाइड मधला जाईल या 1 च्या मल्टिप्लाय मध्ये. 3x minus y multiplied by 1 that is 3x minus y. कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यानंतर उत्तर तीच संख्या येते, त्यामुळे 3x वजा y गुणिले 1 म्हणजे 3x वजा y. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता बघा इक्वेशन नंबर 3rd आणि 4th मध्ये इथं प्लस आहे इथं मायनस आहे, साइन डिफरंट असल्यामुळे या ठिकाणी ऍडिशन होईल आणि संख्या सारख्या आहेत 1/1. ओके, नाउ ऍड द इक्वेशन 3rd and 4th. so what is the equation number 3rd? that is the 3x plus y equal to 4 and 3x minus y equal to 2. addition करतो म्हणून प्लस साइन दिला. 3x plus 3x that is how many? 6x plus y minus y गेली कॅन्सल. 4 plus 2 that is 6. हा 6 मल्टिप्लाय मधला जाईल त्या डिवाइड मध्ये. 6 divided by 6 that is 1. ओके, हे असे येईल 6 divided by 6 that is 1. आता x मिळाला, y कडे जायला. therefore x equal to 1. x ची व्हॅल्यू मिळाली 1. आता राहिला कोणते? y. तर मिळालेली x ची व्हॅल्यू एक तर इक्वेशन नंबर 3rd मध्ये नाहीतर मग 4th मध्ये पुट अप करणार. फर्स्ट आणि सेकंड मध्ये पुट अप करता येईल का? नाही. का? कारण तिथे a आणि b आहे, तिथे x नाही आहे, म्हणून x ची व्हॅल्यू 1 आहे ती इक्वेशन नंबर 3rd मध्ये किंवा 4th मध्ये पुट अप करणार.
x equal to 1. Equation third. Okay. What is the equation number third? That is the 3x plus y equal to 4. Okay. Now put the values of x. X value किती 1. 1 put up केली, y ला y, 4 ला 4. 3 आणि 1 मध्ये या ठिकाणी ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लाय असतं. 3 multiplied by 1 that is a 3 plus y equal to 4. ही प्लस 3 ची टर्म 3 टर्म काय होईल ती मायनस होऊन जाईल. y equal to 4 minus 3 किती झालं ते 1. So y equal to 1. Therefore solution of equation x equal to 1 and y equal to 2. Okay. This is the final answer of this problem. अशा प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन बरेचसे तुमच्या पुस्तकामध्ये असतील, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट मध्ये असतील. ते तुम्ही बघायचे, शोधायचे आणि ते सोडवायचे. कोणाकडे एक्स्ट्रा रेफरन्स असेल जसे की गाईड्स असतात, त्या गाईड पण अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग तुम्ही करून बघायचे. ओके. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.4 संपलेला आहे. समोरचा व्हिडिओ 1.5 घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.